ध्यानीमध्ये नव्हतं, अपेक्षा नव्हती, आणि तसं मनातही नव्हतं. खर तर मी जेव्हा माझ्या राजकारणाची सुरुवात केली, माझ्या राजकीय जीवनाचा संघर्ष मी जेव्हा पाहतो, 1988 मध्ये जेव्हा मी महाविद्यालयाचं पदवीच्या अंतिम स्थितीत असताना शरद जोशींच्या राष्ट्राला जोडला गेलो. नंतर व्यवसाय सुरू केला आणि आज स्वर्गीय विसुभाऊ तोंडवाल आज आपला येत नाही. त्यांच्या आदरामुळे मी 93 मध्ये भाजपात काम सुरू केलं. काही इच्छा होती राजकारणाची, आमदार, खासदार, जिल्हा सदस्य, नंतर पण सदस्य काही नव्हतं. 95 मध्ये सत्ता आली. नंतर भाजपचा तालुका अध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा अध्यक्ष सर्व पद घेतले. नंतर परिषद अध्यक्ष असो, जिल्हा परिषद अध्यक्ष असो, सर्व सीटा ज्याला आपण एबी पर म्हणतो, ज्याला आपण एबीपा म्हणतो, ते वाटताची पूर्णाधिकार पक्षानं मला दिले. तिथं बसलेले जेवढे आहे, बिजूभाऊ पासून दिनोभाऊ पासून मंडळाचं सर्वांपासून भाजपचे सर्वांचे एबीपा मी वाटले. माझ्या हातात जोरे एबीपा होते. मी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद अध्यक्ष नाही लढू शकलो असतो, परंतु पदाची इच्छा नव्हती म्हणून 2-3 निवडणूक लढलेला आहे. अनेक वर्ष विरोधात काम केलं, अतिशय करार दाब दिला. संजीव रेड्डी जी तुम आगे बढ़ो, रेड्डी जी तुम आगे बढ़ो, रेड्डी जी तुम आगे बढ़ो. हमारा नेता कैसा हो? अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. मला थोडीशी बेमारी आणून दिली. ज्याचं काम केलं, अतिशय निष्ठेनं काम केलं. कधी आमदार जिल्हा परिषद नव्हतंच. 2014 मध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, प्रेमामुळे, परिश्रमामुळे अवघ्या 15 दिवसात युती तुटली आणि आमदार झालो. आमदार झाल्यापासून पूर्ण वेळ, जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ पक्षाला दिला, कार्यकर्त्याला दिला, जनतेला दिला. 10 वर्ष मी तरी परिवाराला वेळ देऊ शकतो नाही, तरी पत्नीला वेळ सुद्धा नाही. कधी मुला बाळाला भेट देऊ शकतो नाही. शेवटी पक्ष पार्टी मांडली पाहिजे, सामान्य माणसात काम झाले पाहिजे या मनातून काम केलो. तिथं राबवले. मुंबईला गेलो, आमदार होतो, पण कधी ऐशारामात विलासात जन्म नाही. मुंबईला कधी 20 दिवसाच्या वर ताबत नव्हतो. शेवटी माझं लक्ष जनता होतो. अनेक काम केले. आज पराभव झाला, रडू येत नाही. साडेसाती सांगितलं
क्या आर्मीच्या जीत में किंचित नहीं भयभीत में कर्तव्य पद पर ये भी मिला, ये भी सही, वो भी सही, मी आपत्ता जाऊ पराभव चिंता नाही. पण ज्यांनी पश्चात प्रामाणिक केलं, पश्चात राहून काम केलं, मेहनत केली आणि पक्षाच्या काही लोकांना गद्दारी आणि बेईमान करून असं नसेल त्याचं शिल्लक माझ्या मनात आहे. रमीजी बोलले, ठाणेसर बोलले, बिजवा बोलले, ज्यांना पक्षात काम करा त्याचे प्रामाणिकपणे काम करा, पक्ष तुमच्या सोबत आहो. जर तर मुलं देवी होते पापा काय बरं पडत मारले तर तूच केलं, मला बराबर चिंता नाही, खूप आहे. मी म्हणजे जसा ठाणेसर सांगितलं, म्हणजे पार्टीत आमचं असताना 100 रुपये जमा करून आम्ही बसला जात होतो, गाडीत जात होतो. त्यावेळी सुद्धा अनेक कार्यक्रम जोडले. जिंकताना मी आणला, मला माहित आहे. मी ठाणेसर सोबत काम केलं, विश्वास मला आणला असेल तरी वैद्यताई सोबत काम केलं. या ठिकाणी माझ्या महिला बहिणी बसून आहे. मी सर्वांचा सन्मान केला. मी माझी कार्यकर्ते बसून आहे. मी खूप म्हणजे आदरात तितक्यात नाही दिलो. माझ्यापेक्षा मोठा असलं तर सर्व लहान असेल तर मी त्याला एकतरी भाषा बोललो असेल, मी ते माझा प्रेमळपणा होता, माझ्या आपुलकीची भावना होती. मी म्हटलं ते आपल्या कार्यक्रम जमला पाहिजे. अनेक संघर्ष करून कार्यक्रमावर तो मेहनत करतो, त्याचा सन्मान केला पाहिजे. त्या भावनेनं काम केलं आणि हे करत असताना आज ठीक आहे, पराभव झाला, उद्या विजय होईल, पण पार्टी जिंकली पाहिजे. मी आज पराभव झाला, आज माझ्या एवढी प्रचंड गर्दी आणि येणाऱ्या प्रत्येकाच्या महिला असो पुरुष असो प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून येणारा अश्रू ते माझ्या प्रेमाची